नमस्कार, जय हिंद शिक्षक मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो CDP चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी मधील बाल विकास, वाढ आणि विकास, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा जो विषय आहे ना, हा टॉपिक जो आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, सगळ्यात महत्त्वाचा पाया आणि शिक्षक होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा स्किल म्हणजे विद्यार्थ्यांची वाढ आणि विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकास कसा होतो, टप्पे कोणकोणते आहेत आणि प्रत्यक्ष आपण शिक्षक झाल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने ज्ञानदानाचं काम केलं पाहिजे, रिझल्ट ओरिएंटेड काम कसं करू शकतो, याच्यासाठी हा टॉपिक तुम्हाला शिकणं महत्त्वाचं आहे. मग आता वाढ आणि विकास यातील फरक समजून घ्यायचा असेल ना, तर जणू काही एखाद्या झाडाचं उदाहरण घेऊया. आज एखादं झाड ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस त्याची उंची वाढते. ठीक आहे, झाडाची वाढ झाली म्हणजे काय की बाबा त्या झाडाची उंची वाढली, त्याचा बुंधा जाड होतो. ठीक आहे, त्याचं खोड जाड होतं आणि आपण त्याला वाढ म्हणतो. ठीक आहे, आणि ही वाढ आपण मोजपट्टीनं आपण काय करू शकतो, मोजू शकतो. ठीक आहे, सिम्पली इट इज अ फिजिकल. ठीक आहे, ग्रोथ इज अ फिजिकल अँड क्वांटिटेटिव्ह. ग्रोथ हे काय असते, फिजिकल असते. फिजिकल म्हणजे काय, दिसणारी, डोळ्याने दिसणारी, आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक. गुणात्मक आणि संख्यात्मक. ठीक आहे, वाढ ही फिजिकल असते आणि क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक आणि गुणात्मक असते. ठीक आहे, पण डेव्हलपमेंट जे ना तर ती वेगळं आहे. झाडाला जर फळं येत असतील, झाडाचं नुसती उंची वाढली म्हणजे लगेच फळं येतात का, नाही. झाडाला फुलं येणं, फळं येणं ही म्हणजे काय झाली, त्या झाडाची डेव्हलपमेंट झाली. फक्त उंची वाढून चालतं का, नाही. तर त्याला फुलं येणं, फळं येणं, सावली देण्याची क्षमता निर्माण करणं. ठीक आहे, हे काय झालं, त्याचा विकास झाला. विकास डोळ्यांनी मोजता येत नाही. ठीक आहे, झाडाच्या कार्यक्षमतेत म्हणजे क्वालिटीत बदल झाला असेल तर ते डेव्हलपमेंट आहे. आता तुम्ही शिक्षक म्हणून तुमचं वय जे आहे तर ते वाढलेलं आहे, पण क्वालिटी यावी त्याच्यासाठी तुमची डेव्हलपमेंट गरजेची आहे. आणि म्हणूनच CDP मध्ये वाढ आणि विकास हा अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे. ठीक आहे, सिंपल इंग्लिश म्हणलं, इट इज ओव्हरऑल क्वालिटेटिव्ह. वाढ ही कशी असते, फिजिकल असते आणि क्वांटिटेटिव्ह असते, पण डेव्हलपमेंट कशी आहे, क्वालिटीवरती आहे. क्वांटिटेटिव्ह आहे का, नाही. ठीक आहे, चला आता महत्वाचे वाढीचे आणि विकासाचे महत्वाचे मुद्दे काय ते समजून घ्या. ठराविक वयातच मॅच्युरिटी येते. ठीक आहे, काय, ठराविक वयामध्ये परिपक्वता येते. ठराविक वयामध्ये परिपक्वता येते आणि ती परिपक्वता काय येते, थांबते. मॅच्युरिटी काय होते, स्टॉप होते. ती म्हणजे काय आहे, वाढ. ठीक आहे, वाढ होते. 18व्या वर्षापर्यंत आपली हाईट वाढते आणि नंतर मग वाढते का, नाही. आपली वाढ थांबून जाते, पण आपलं निर्णय घेण्याची क्षमता जी आहे तर ती वाढत राहते. ती आयुष्यभर चालत असते. म्हणून निर्णय घेण्याची क्षमता काय झालं, डेव्हलपमेंट झाली. 5 वर्षाचा मुलगा आयुष्याचे निर्णय चांगले घेऊ शकतो का 15 वर्षाचा मुलगा, का 35 वर्षाचा तरुण, बरोबर. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपलं आयुष्याविषयीची निर्णय घेण्याची क्षमता वाढत राहते. म्हणजेच आपली डेव्हलपमेंट जी आहे, वूम्ब टू टूम्ब. ठीक आहे, म्हणजे गर्भापासून सुरू होते ते माणसाच्या मृत्यूपर्यंत डेव्हलपमेंट चालू असतं. ठीक आहे, आई वडिलाकडून मिळालेले जे गुणसूत्र असतील, हेरिडिटी असेल, ते रॉ मटेरियल असतं, अनुवांशिकपणे मिळतं. ठीक आहे, समजा जर आईचे वडील म्हणजे आईचे डोळे जर समजा भोरे असतील तर पोरांचेही डोळे भोरे होतात. आई जर हुशार, तल्लक बुद्धिमत्ताची असेल तर पोरं देखील त्याच पद्धतीने होतात. ज्या झाडाचे फुलं त्याच झाडाखाली पडत असतात. ठीक आहे, म्हणजे आई वडिलाकडून मिळालेली ही रॉ मटेरियल आहे, याच्यावरती आपली विकास जो आहे म्हणजे डेव्हलपमेंट ते अवलंबून असतं. दुसरी गोष्ट, एन्व्हायरमेंट कसं मिळतं, मुलाला मिळणारे शिक्षण कसं आहे, आहार कसा आहे आणि संस्कार कसे आहे, यावरती देखील मुलांची डेव्हलपमेंट अवलंबून असते. उद्या आपण आता शिक्षक झालो, आपण शाळेत आहोत तोपर्यंत विद्यार्थी चांगले शिकतात, पण नंतर बाहेर गेल्यानंतर जर त्यांचं एन्व्हायरमेंट चांगलं नसेल, त्यांची संगत चांगली नसेल, घरी जर आई वडिलांनी त्यांच्याकडे चांगलं लक्ष दिले नसेल, संस्कार जर नसेल, तर शिक्षण व्यर्थ राहतं. ठीक आहे, म्हणजे
मुलांना मिळणारं शिक्षण कसं आहे याच्यावरती त्याची डेव्हलपमेंट असते, आहार कसा मिळतोय यावरती देखील त्यांची डेव्हलपमेंट अवलंबून असते, आणि संस्कार यावरती देखील डेव्हलपमेंट अवलंबून असते. ठीक आहे. डेव्हलपमेंटचा फॉर्म्युला काय आहे? डेव्हलपमेंट ही काय आहे? हेरिडिटीने होते, अनुवांशिक अनुवांशिक असते हेरिडिटी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट जर चांगलं असेल तर मग डेव्हलपमेंट जी आहे ना तर ती चांगली होते. ठीक आहे. म्हणजे काय? वातावरण. ठीक आहे. बाकीच्याही आणखी गोष्टी आहेत, आपण ते नंतर पाहूया. ठीक आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे विकासाची दिशा. ठीक आहे. विकासाची दिशा कशी असते याच्यावरती तुम्हाला नेहमी प्रश्न येतात. म्हणजे सेफा क्लॉडियल आहे म्हणजे डोक्यापासून पायाकडे माणसाचा विकास होतो का सेंटरपासून प्रोमॉक्सिडल आहे. ठीक आहे. प्रॉक्सिमोडेस्टल. काय? प्रॉक्सिमोडेस्टल म्हणजे मध्याकडून परिघाकडे आहे. ठीक आहे. सेफाक्लॉडल म्हणजे काय की विकास डोक्याकडून पायाकडे होते. माणसाचा विकास डोक्याकडून पायाकडे होतो. लहान मूल जर पाहिलं तुम्ही, जर त्याला समजा तुम्ही बेडवर टाकलं, ठीक आहे, तर तो अगोदर काय करतो? मान उचलायला शिकतो. लहान मुलं अगोदर मान उचलायला शिकतात. नंतर मग आपण नेहमी मुलांना घेताना त्यांच्या मानेखाली हात धरतो, कारण त्या मानेमध्ये आणखी जीव आलेला नसतो. अगोदर मानेत जीव येतो. म्हणजे काय? डोक्यापासून तर पायाकडे माणसाचा विकास होत असतो. अगोदर मूल मान उचलतं, नंतर मग एका साईडला तो मान आणि तोल जो आहे तर तो सावरायला लागतो. ठीक आहे. आणि नंतर मग पायाकडे जातो. चालणं सगळ्यात शेवटी होतं. ठीक आहे. नंतर मग तो रांगतो, या अंगावरचा त्या अंगावर होतो. ठीक आहे. हातपाय जोरजोरात हलवायला लावतात. मग थोडा वेळ बसतं. ठीक आहे. नंतर मग बसायला शिकतं चांगलं. नंतर मग एक एक दोन दोन पाय रांगायला, आणि नंतर मग हळूहळू उभं राहायला, एक एक दोन दोन पाऊल चालायला, आणि नंतर मग या पद्धतीने विकास होत असतो. ठीक आहे. आणि प्रॉक्सिमोडेस्टल म्हणजे काय? मध्याकडून परिघाकडे, म्हणजे विकास शरीराच्या केंद्रकाकडून बाहेरच्या भागाकडे होते. आधी पाठीचा कणा मजबूत होतो. ठीक आहे. आणि मग खांदा आणि बोट जे तर ते काय होतात की मजबूत होत असतात. अगोदर बोटामध्ये जीव आलेला असतो का? नाही. पोरांना जर पेन धरायचं असेल तर ते त्यांच्या म्हणजे ज्युनियर केजी सिनियर केजीची मुलं असतील त्यांची बोटच ओळख नाही का? कारण त्याच्यामध्ये तेवढा जीव आलेला नसतो. अगोदर काय होतं की हा आपला कणा जो आहे, पाठीचा कणा जो आहे तर तो त्याचा काय होतो की विकास होतो. जर समजा शाळेमध्ये आपण शिक्षक आहोत आणि एखादा विद्यार्थी जर त्याला बसण्यास जर त्रास होत असेल, ठीक आहे, तर म्हणजे त्याचा काय? प्रॉक्सिमोडेस्टल जो काय म्हणता येईल की विकास जो आहे तर तो त्याचा व्यवस्थित झालेला नाहीये, म्हणून तो फोकस करू शकत नाही. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि नंतर त्या मुलाला त्याच्या अंडरस्टँडिंग लेवलवरती जाऊन शिकवायचं आहे. वर्गामध्ये प्रत्येक मुलगा वेगळा आहे. ठीक आहे. काही मुलांना एक गोष्ट 10 वेळेस शिकवल्यावर समजतं, तर काही मुलांना तीच गोष्ट एक वेळ सांगितलं तरीही समजतं. काही मुलं त्यांना थोडाफार आधाराची गरज असते, आणि एकदा त्यांना आधार दिला की ते स्वतः शिकत चालतात. पण काही मुलांना 10 गोष्टी 10 वेळेस 10 वेगवेगळ्या पद्धतीने समजावून हँड होल्ड करून शिकवावं लागतं. आणि शिक्षकाचं महत्त्वाचं कामच ते आहे की विद्यार्थ्यांच्या अंडरस्टँडिंग लेवलवरती जाऊन शिकवणं. त्यामुळे आपल्याला या सगळ्या किचकट गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ही एवढे जे कॉम्प्लेक्स नावं आहेत, आता इंग्रजीचे मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून इतके अवघड शब्द आहे, वाचताना तोंडाला फेस येतो. ते शास्त्रज्ञ त्यांचे ते एक्सपेरिमेंट, त्यांच्या व्याख्या या सगळ्या अवघड जातात का? कारण की आपल्याला त्याच्याविषयी तेवढी काय म्हणता येईल की क्युरिओसिटी नाहीये म्हणा, किंवा त्या गोष्टी जाणून घेण्यात तेवढा आनंद नाही. जर तुम्हाला विचारलं की तुम्हाला पिक्चर, हिरोचे नाव, हिरोईनचे नाव हे जर विचारलं तर हे तुमच्या लक्षात राहतं का? कारण तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही म्हणून तुम्हाला हे अवघड. तुम्ही इंटरेस्ट जर घेणार म्हणजे माणसाचा बौद्धिक विकास कसा होतो हे बघा. एक खराब जर शिक्षक असेल ना तर पिढ्याच्या पिढ्या तो बर्बाद करतो. पण जर एक चांगला शिक्षक असेल ना तर तो पिढ्याच्या पिढ्या घडवतो. आणि पिढ्याच्या पिढ्या घडवणारे शिक्षक जर आपल्याला घडवायचे असतील ना तर CDP महत्वाचा. माणसाचा बौद्धिक विकास कसा होतो हेच जर आपण अभ्यासलं नाही तर आपण मुलं घडवू शकणार. ठीक आहे. तर हे झाले महत्वाचे मुद्दे. आता याचे काही आपण काय करूया प्रश्न घेऊया. विकासाची प्रक्रिया कधीपासून सुरू होते? बघा,
पहिला प्रश्न आहे, विकासाची प्रक्रिया कधीपासून सुरू होते? व्हेन डज द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट स्टार्ट? डेव्हलपमेंटची प्रक्रिया कधीपासून सुरू होते? जन्मानंतर, बाल्यावस्थेत, गर्भावस्थेत, इन द वूम किंवा तारुण्यामध्ये? कधी होते? चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. विकासाची प्रक्रिया कधी सुरू होते? बघा, विकास ही जन्मजात चालणारी काय प्रक्रिया नसून ती गर्भधारणेपासूनच होते. म्हणजे मुलं या जगात आले आणि नंतरच त्यांचा विकास होतो असं नाही. ज्या वेळेस ते गर्भात असतात त्यावेळेस देखील त्यांचं डेव्हलपमेंट सुरू असतं. ठीक आहे, ही जन्मजात चालणारी प्रक्रिया नाही आहे. म्हणजे जन्म झाल्यानंतर चालणारी का? नाही, गर्भावस्थेपासूनच चालणारी ही प्रक्रिया आहे. म्हणूनच विकासाला वूम 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 म्हणजे काय की गर्भ, वूम टू टूम, टूम म्हणजे काय? थडगं. ठीक आहे, गर्भापासून तर थडग्यापर्यंत प्रक्रिया मानली जाते. आणि गर्भावस्थेत शारीरिक अवयवांची निर्मिती होते आणि मेंदूचा प्राथमिक विकास वेगाने होत असतो. आणि हा काळ भविष्यातील म्हणजे बाळाच्या भविष्याच्या वाढीचा पाया असतो. ठीक आहे, डेव्हलपमेंट काय आहे? कंटिन्यूस प्रोसेस आहे. आणि ही कशापासून स्टार्ट होते? ही गर्भावस्थेपासूनच स्टार्ट होते. ओके, ठीक आहे. जन्मानंतर विकास होतो. ठीक आहे, आता पहिलं उत्तर जे आहे ना, तर ते जन्मानंतर देखील विकास होतो. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? कधी सुरू होतो? विकासाची प्रक्रिया कधी सुरू होते? जन्मानंतर त्याची स्पीड जी आहे तर ती वाढते, पण सुरुवात त्याची 9 महिने आधीच झालेली असते. आता बाल्यावस्था काय आहे? एक विकासाचा एक टप्पा आहे. ठीक आहे, तिची सुरुवात नाही. आणि तारुण्य काय आहे की विकासाची जी आहे ना, तर ती त्यामध्ये काय होते की परिपक्वता येते, मॅच्युरिटी येते. पण विकास जो आहे तर तो ऑलरेडी अगोदरपासूनच सुरू झालेला असतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. वाढ ही संकल्पना प्रामुख्याने कोणत्या बदलांशी संबंधित आहे? द कन्सेप्ट ऑफ ग्रोथ इज प्रायमरली रिलेटेड टू विच चेंज? नंबर 1, मानसिक, सामाजिक, शारीरिक का भावनिक? मेंटल, सोशल, फिजिकल की इमोशनल? वाढ ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? बरोबर, सामाजिक आहे का? नाही. शारीरिक आहे का? भावनिक आहे का? नाही. मानसिक आहे का? नाही. वाढ ही कशाशी संबंधित आहे? शारीरिक. ठीक आहे, ग्रोथ म्हणजे वाढ ही प्रामुख्याने शरीराच्या बाहेर आणि अंतर्गत अवयवांच्या आकारात होणाऱ्या बदलांशी संबंधित आहे. ठीक आहे, आपले ऑर्गन्स देखील वाढतात. ठीक आहे, सुरुवातीला आपलं मांडीचं हाड पहा छोटं असतं, त्या हाडाची देखील वाढ होते. ठीक आहे, अंतर्गत वाढ होते, बाह्य देखील बाहेरून देखील ते वाढतात. ठीक आहे, म्हणजे उंची वाढणे. ठीक आहे, उंची वाढते, वजन वाढते, हाडांची जाडी वाढते. ठीक आहे, आणि ही आपण काय आहे मोजू शकतो. ही संख्यात्मक आहे आणि ती डोळ्यांना दिसते, म्हणून ते काय आहे? ही वाढ आहे. ठीक आहे, मानसिक, सामाजिक, भावनिक हे तिन्ही जे आहेत ना, तर हे डेव्हलपमेंटचे आहे. काय? विकासाशी संबंधित हे 3 मुद्दे आहे. ठीक आहे, विकास हा गुणात्मक असतो आणि वाढ ही कशी असते? शारीरिक असते. चला पुढचा प्रश्न घेऊ. विकासाचा शीरपद्माभिमुख सेफॅलोकॉर्डल नियम काय सांगतो? व्हॉट डज द सेफॅलोकॉर्डल प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट स्टेट? विकास जो होतो ना, तर विकासाची एक अवस्था आहे किंवा एक प्रोसेस आहे, ती कोणती आहे? सेफॅलोकॉर्डल. म्हणजे काय की डोक्यापासून तर पायापर्यंत. ठीक आहे, तर याचा विकास पायाकडून डोक्याकडे होतो का? फुट टू हेड होतं का? अगोदर पाय वाढतात नंतर होतं का? विकास केंद्रकाकडून बाहेर जातो का? सेंटर पासून म्हणजे हृदयापासून नंतर सगळ्याच्या पर्यंत जातो का? नंतर विकास डोक्याकडून पायाकडे होतो का? ठीक आहे, आणि विकास सामान्याकडून विशेषाकडे होतो का? म्हणजे काही नॉर्मल ऑर्गन कडून नंतर मग जे आपले ॲबनॉर्मल किंवा विशेष असे ऑर्गन आहे त्यांच्याकडे होतो का? काय उत्तर आहे? विकास हा नेहमी हेड टू टो असतो. हेड टू टो, हेड टू फूट म्हणजे सी हे या ठिकाणी काय आहे? उत्तर आहे. ठीक आहे, या शब्दाचा अर्थ जो आहे सेफॅलोकॉर्डल, याचा अर्थच असा आहे की डोक्यावर नियंत्रण मिळवणे. डोक्यापासून ते पायापर्यंत किंवा डोक्यापासून तर प्राण्यांमध्ये पण डोक्यापासून ते त्यांच्या शेपटीपर्यंत, सगळ्यात शेवटी प्राण्यांमध्ये त्यांच्या शेपटीवरती कंट्रोल मिळत असतं. तुम्ही जर माकड जर पाहिले तर माकडाचं बॅलन्स जे आहे ना, तर ते शेपटीपर्यंत म्हणजे सांभाळण्याची जी कला जी आहे किंवा बॅलन्स करताना तर ते शेपटीवर असतं. ठीक आहे, म्हणजे
मुलं जे आहेत, मुलं जन्माला आल्यानंतर अगोदर आपल्या डोक्यावर नियंत्रण मिळवतात, डोकं बॅलन्स करायला शिकवतात, नंतर ते बसताना त्यांच्या पाठीवर नियंत्रण येतात, ठीक आहे, आणि नंतर मग शेवटी ते चालायला लागतात आणि सगळ्यात शेवटी त्यांचं पायावर कंट्रोल येतं आणि 30 वर्षापर्यंत स्वतःच्या पायावर ते उभंच राहत नाही, ठीक आहे. व्यंग आहे पण खरं आहे, ठीक आहे. सो एक्झाम रिलेटेड लाईन लक्षात ठेवा, सेफॅलोकॉडल, ठीक आहे. सेफॅलोकॉडल म्हणजे काय, हेड टू टो, हेड टू टो, ठीक आहे. आपण याच्यामध्ये मराठीच्या कन्सेप्ट तर आहेच, पण इंग्रजीचं सिंपल नॉर्मल इंग्लिशनं सुद्धा आपण कन्सेप्ट लक्षात ठेवणार आहोत. मराठीचे जे शब्द आहेत ना तर ते खूप अवघड, खूप किचकट, त्यामुळे CDP लोकांना आणि विद्यार्थ्यांना खूप अवघड जातं, ठीक आहे. चल पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान वाढीबद्दल सत्य आहे? कोणते विधान वाढीबद्दल सत्य आहे? प्रश्न पण व्यवस्थित वाचत जा. कधी कधी तुम्हाला प्रश्न असेल, खालीलपैकी कोणते विधान वाढीबद्दल असत्य आहे? जर TETची जर समजा तुम्हाला काय म्हणतात की जर याची हार्डनेस जर वाढवायची असेल तर इथं देतात बिनचूक कोणते आहे, बिनचूक कोणते आहे, किंवा मग ते टाकते तिथं बिनचूक कोणते नाही, कोणते नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने जो प्रश्न आहे त्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल वाढवली जाते. आता बिनचूक म्हणजे काय, अचूक, बरोबर कोणते आहे, आणि बिनचूक कोणते नाही म्हणजे काय की अचूक कोणते नाही, ठीक आहे. तर या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेसोबत खेळलं जातं. मानसशास्त्र आपण शिकतोय म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला पटकन पकडण्यात आलायला पाहिजे, ठीक आहे. चला, खालीलपैकी कोणते विधान वाढीबद्दल सत्य आहे? वाढ आयुष्यभर चालते, वाढ केवळ गुणात्मक असते, वाढ एका विशिष्ट वयानंतर थांबते, किंवा वाढीचे निरीक्षण करता येत नाही. काय आहे बघा, 18 वर्षापर्यंत माणसाची हाईट वाढते, नंतर वाढते का? नाही. म्हणजे C या ठिकाणी उत्तर आहे. वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते. वाढ ही मॅच्युरिटी पर्यंत चालते, जोपर्यंत मॅच्युरिटी दे तोपर्यंत चालते, ठीक आहे. जेव्हा शरीराचे अवयव पूर्णपणे विकसित होतात, साधारणतः 18 ते 21 वर्षापर्यंत शरीराचे सगळे अवयव विकसित होतात, तेव्हा वाढ थांबते, मात्र विकास कधीही थांबत नाही, ठीक आहे. ग्रोथ इज नॉट अ लाईफ लॉंग प्रोसेस, डेव्हलप इज ए लाईफ लॉंग प्रोसेस, ठीक आहे. वाढ आयुष्यभर चालते का? नाही. विकास आयुष्यभर चालत असतो. वाढ ही गुणात्मक आहे का? नाही. वाढ ही संख्यात्मक आहे, क्वांटिटेटिव्ह आहे, क्वालिटी विकासामध्ये असते, ठीक आहे. आणि वाढीचं निरीक्षण करता येत नाही, ठीक आहे. चूक आहे, वाढीचं निरीक्षण करता येत नाही, चूक आहे ना. वाढीचं निरीक्षण करता येतं, आपण उंची मोजू शकतो, वजन मोजू शकतो, बरोबर. त्यामुळे आपलं उत्तर C हे या ठिकाणी बरोबर आहे. चला शेवटचा प्रश्न घेऊया. आज कन्सेप्ट ओरिएंटेशन आणि हे सगळं घेतलं, यानंतर आपण यावरती विशेष करून असे चांगले दर्जेदार परीक्षाभिमुख असे प्रश्न घेणार आहोत. विकास म्हणजे अनुवंश आणि पर्यावरण यांचा गुणाकार आहे असे कोणी म्हटले? ठीक आहे. विकास म्हणजे काय आहे? अनुवंश म्हणजे हेरिडिटी, ठीक आहे, आणि पर्यावरण एन्व्हायरमेंट यांचा गुणाकार आहे असं कोणी म्हटलेलं आहे? हु सेड डेव्हलपमेंट इज अ प्रोडक्ट ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट? पियाजेने सांगितलं, वुडवर्थने सांगितलं, स्किनर की थॉर्डनाईकने सांगितलेलं आहे? कोणी सांगितलेलं आहे? वुडवर्थनी. कोणी सांगितलेलं आहे? वुडवर्थनी सांगितलेलं आहे. वुडवर्थ यांनी जे सूत्र दिलं त्यांच्यामध्ये काय आहे की मूल काय बनतं, पोरं आयुष्यात काय बनणार आहे हे त्यांच्या जन्मजात गुणावरती, आई वडिलांच्या अनुवंशिकतेमुळे त्यांच्यावर कोणते गुण मिळालेले आहे, हेरिडिटी, आणि त्यांना मिळालेल्या वातावरणामुळे मुलं घडत असतात. यांच्या एकत्रितपणावरती कोणकोणतं? हेरिडिटी म्हणजे काय? अनुवंशिकता, अनुवंशिकता आणि वातावरण यांचा गुणाकार म्हणजे काय? डेव्हलपमेंट. म्हणजेच काय? विकास. हे कोणी सांगितलेलं आहे? वुडवर्थनी सांगितलेलं. ठीक आहे, वुडवर्थनी सांगितलेलं आहे.
आता पियाजेने काय सांगितलेलं आहे? पियाजेने सांगितलेलं आहे की ज्ञान रचनावादाचा विकास, माणसाला जे ज्ञान होतं त्याच्यावरती नंतर फ्युचरमध्ये जे काही घटना घडतात त्याचा अंदाज काढणं म्हणजे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. ज्ञान रचनावाद कोणी सांगितलेला आहे? पियाजे यांनी सांगितलेलं आहे. स्किनर, डॉक्टर स्किनर यांनी काय सांगितलेलं आहे की वर्तनावरती, ठीक आहे, माणसाचं ब्रेन आपण कंडिशन जर केला तर माणसाचं काय म्हणता येईल की विकास घडवला जाऊ शकतो. ठीक आहे, वर्तन जर माणसाचं बदललं, कंडिशन जर ब्रेन आपल्याला करता आला तर त्यावेळेस त्यांचा विकास होतो. ठीक आहे, आणि थॉर्डनाईक यांनी काय दिलेलं आहे की ट्रायल अँड एरर, चुकातून माणूस शिकतो, चुकीतून माणूस शिकतो. ट्रायल अँड एरर हे यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला आशा करतो तुम्हाला आजचं पहिलंच लेक्चर आहे. मी अगोदर म्हणजे शिकवलेलं कधी नाही. ज्यावेळेस आपल्या याच्या काळात होतो तर त्यावेळेस मी शिकलेलो आहे, आणि ज्यावेळेस मी रिसर्च केला, मी एक पुस्तक लिहिलेलं आहे द नॅचरल अप्रोच, त्यावेळेस मला बऱ्याचशा रिसर्चर जे आहेत तर त्यांनी जो लिहिलेला रिसर्च आहे तर तो अभ्यास करायची संधी मिळाली, आणि त्यावेळेस त्यांचा अभ्यास खरोखर किती दर्जेदार आहे हे देखील जाणवलं. आणि मला असं वाटतं की त्यांच्या या सगळ्यांच्या अभ्यासातून माणसाचं, ज्यावेळेस तुम्ही स्वतः शिक्षक म्हणून सगळ्या रिसर्चरची ज्यावेळेस तुम्ही अभ्यास पाहणार, त्यांचं मांडणी करणार आणि रिअल लाईफमध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे ते अप्लाय करणार विद्यार्थ्यासोबत, तर त्यावेळेस तुमचा देखील माइंड त्या शास्त्रज्ञासारखाच प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला असणार आहे, यात काहीही डाऊट नाही. आणि हेच एक मेन रिझन आहे की आपल्याला बाल मानसशास्त्रामध्ये सगळे शास्त्रज्ञ त्यांनी काय काय थिअरी प्रोस्पेक्ट केलेली आहे याच्यावरती अभ्यास करावा लागतो आणि तेच विचारतात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये आणखी काही तुमचे दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. काही चुकलं उकलं असेल तर हायलाईट करा, कारण बऱ्याच दिवसानंतर मी पहिल्यांदा आता CDP वरती लेक्चर घेतोय. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.